महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्व 20 प्रभागामध्ये संपूर्ण काँग्रेस उमेदवारांचे मुलाखती घेतलेल्या आहेत. संपूर्ण काँग्रेस उमेदवारांच्या चाचपणी या ठिकाणी करत आहोत. भरपूर प्रभागामध्ये आमचे सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला उभा करायचे आहेत आणि सक्षम उमेदवारांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे आणि भरपूर प्रमाणात आज उद्यामध्ये भरपूर प्रमाणात उमेदवारांची मागणी आमच्याकडे उमेदवारी मागण्याचा ओघ आणखी काँग्रेस पक्षाकडे सुरूच आहे. आज बऱ्याच अंशी अशी अफवा पसरली जाते की काँग्रेसचे बरेचसे नगरसेवक MI मध्ये गेलेले आहेत, त्यामुळे काँग्रेस कमजोर होत आहे. आज आपण बघू शकता की काँग्रेसचा स्थापना दिवस आहे आणि आम्ही आज नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला आणि त्यामध्ये काँग्रेसनी जी मागच्या अनेक वर्षामध्ये जी काही काँग्रेसचे पंतप्रधान झाले ते भारताला पुढे नेण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात झालेलं आहे. आणि आज नांदेडची महापालिका चालू असताना बरेच आरोप प्रत्यारोप काँग्रेस पक्षावर होत आहेत, पण मी आपल्या माध्यमातून त्या लोकांना सांगू इच्छितो की काँग्रेस कोणी संपवल्यानं कधीही संपणार नाही. काँग्रेस ही एक चळवळ आहे, काँग्रेसला कोणी संपू शकत नाही. आज काँग्रेस म्हणणारेच ते काँग्रेसयुक्त या ठिकाणी झालेले दिसत आहेत की आज आपण बघा काँग्रेसमधूनच लोकांना घेऊन ते त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करतायत. पण आज मी सांगू इच्छितो की जे काही लोक MI मध्ये गेलेले आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या मागे कोणाचा हात आहे हे जगजाहीर झालेला आहे. अशोकराव चव्हाण यांचा हात त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतोय, कारण काही MI मध्ये प्रवेश केल्यानंतर ते लोक त्यांच्या शिवाजीनगरच्या घरी त्या ठिकाणी रात्री भेटायला जातात. याच्याहून नांदेडच्या लोकांनी बोध घ्यावा की जी MIMची पतंगची दोर आहे ते कोणाच्या हातात आहे आणि ते आज स्पष्ट सांगताना दिसत आहेत की MIMचे AB फॉर्म आमच्याकडे आहेत. त्यामुळं नांदेडच्या लोकांना मूर्ख बनवण्याचं काम कोण करते हे नांदेडच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळं आणि काँग्रेसकडे ज्या नगरसेवकांना त्या ठिकाणी जी गेलेली नगरसेवक आहेत, ज्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी जे काँग्रेसची कार्यकर्ते ग्राउंड लेवलची जी मेहनत करत होते, आज प्रामाणिकपणे आज त्यांना त्या ठिकाणी संधी मिळत आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हीच या लोकांना निवडून दिलेलं असल्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही. आम्ही आजही काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी काँग्रेसला आम्ही विजयी करून दाखवू असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय? नाही, आणखी महाविकास आघाडीचे आमचे जे समविचारी पक्षाचे जे विचारी म्हणजे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आमची बोलणी चालू आहे. अद्याप आमचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाहीये. सकारात्मक बोलणी झाल्यानंतर जी काही आमचा फॉर्म्युला ठरेल आज उद्यामध्ये ते आम्ही मीडियासमोर स्पष्ट करू. स्वबळाची तयारी आहे? स्वबळाची तयारी आहे निश्चितच. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 20च्या 20 प्रभागामध्ये आम्ही सर्व आमच्या उमेदवारांची चाचपणी केलेली आहे आणि आम्हाला 20च्या 20 प्रभागामध्ये सक्षम उमेदवार आहेत आमच्याकडे. माजी महापौर किंवा महापौरांनी पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये. माजी महापौर मी म्हणल्याप्रमाणे माजी महापौर उपमहापौर ज्यांना काँग्रेसनी अनेक पदं दिली, ज्यांनी काँग्रेसच्या जीवावर राजकारण केलं, आज मला वाटते की त्यांना स्वतःच्या बलबुत्यावर या ठिकाणी निवडून येतील की नाही ही शंका सतवत असेल. म्हणूनच त्यांनी पक्ष प्रवेश केला, कोणाचा तरी टेकू निवडून यासाठी त्यांना लागत असेल असं मला वाटते. पण आजही त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रभागातून त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला त्या ठिकाणी काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत आणि तिथून काँग्रेसची जागा निवडून आणण्यासाठी सज्ज आहेत.